हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज नाथ महाराज सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय सीमाताई, वैशालीताई, प्रज्ञाताई, आदरणीय चौले सर, या सर्वांना आदरणीय व्यक्तींना वंदन करतो। तुम्हीही या उपस्थित आहात, आपणा सर्वांना वंदन करून आजचे मालिकेतील पुढचं चिंतन आहे। श्लोक आता 25 घ्यायचा आहे। 25व्या श्लोकवरती ज्या ओव्या आहेत त्याच्याशी आपण आता थोडासा विचार करायचा आहे। काल आपण पाहिलं नैनं चिंतती शस्त्राने, जे त्याला अवयव नसल्यामुळं आत्म्याला त्याचा नाश कुठल्याही प्रकारे करता येत नाही। कुठलीही पंचमहाभूतं जी आहेत जी कल्पांताच्या वेळी जगाच्या नाशाला कारण ठरतात, पण ती मात्र आत्म्याच्या नाशाला कारणीभूत ठरू शकत नाही। तर आत्मा नित्य आहे, शाश्वत आहे, अविनाशी आहे आणि तो कशानेही त्याला जाळता येत नाही, भिजवता येत नाही, वारा त्याला सुकवत नाही, शस्त्र त्याचा भेद करू शकत नाही, असं वर्णन आपण ऐकलं होतं। आता हे अनुभवाशिवाय थोडंसं बोलावं लागतं, बरेच वेळा अनुभवाशिवाय ऐकावं लागतं। आत्म्याचा अनुभव जो आहे पण दिवसातून काही वेळा आपल्याला येत असतो, म्हणून बरेच वेळा म्हटलं जातं, शास्त्रही म्हणतं, दिवसातून काही वेळ तरी आपण मुक्त असतो, पण मुक्त आपण आहोत याची जाणीव आपल्याला नसते। त्यामुळे मुक्तीचा तो आनंद आहे, तो आनंद लुटता येत नाही। सत्पुरुष असतात, जीवनमुक्त असतात, ते 24 तास त्याचा आनंद लुटत असतात। किती आनंद असेल याची फक्त कल्पना केलेली बरे। थोडंसं नाम घेतलं तरी आपल्याला एवढी गंमत वाटते, मजा वाटते, शांत वाटते। तर कायम मुक्तीच्या अनुभवात असणाऱ्या सत्पुरुषांची अवस्था कशी असेल याचा फक्त आपण अंदाज घ्यावा आणि त्या दृष्टीनं वाटचाल करावी, असा एक विचार आहे। म्हणून आत्म्याचा ही जी लक्षणं आहेत ही लक्षणं फक्त आपल्या अभ्यासासाठी आहेत, वास्तविक त्याला लक्षणं पण नाही। अप्रमेय शब्द वापरला। आता अप्रमेयश्य मागचा श्लोक बघितला आपण, त्यात प्रमेय नाही, त्याला प्रमाणानं सिद्ध करता येत नाही। तरीसुद्धा शेवटी म्हणतात शब्द प्रमाण आहे, वेद हेच प्रमाण आहे त्यांचं, आणि त्या वेदाच्या प्रमाणामुळेच ती सिद्ध करता येईल। या श्लोकामध्ये जे वर्णन आता केलेलं आहे तेही तसंच पुढे चालू आहे। अजून 1-2 श्लोक आहेत की त्या आत्म्याचं वर्णन करणार आहे, आणि त्यानंतर मग आपल्याला पुढच्या वेगळ्या विषयाकडे वळायचं आहे। इथं आता हा 24 नंबरचा श्लोक झाला, आता 25 नंबरच्या श्लोकावर आपण आलो आहे। आपल्याला श्लोकात फक्त फारसं काय रमायचं नाही आहे, आपण ज्ञानेश्वरीच्या ओव्या बघतो त्यामुळे श्लोक आपोआपच त्यातून निरसन होतो। अव्यक्तो यम चिंतो अयम अविकार्यो अयम उच्यते तस्मादेव विदित्वेन नानुशोचितम रहसी। हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, अविकारी आहे। 3 लक्षणं सांगितली बघा, अव्यक्त आहे, अचिंत्य आहे आणि अविकारी आहे असं म्हटलं जातं। म्हणून अशा प्रकारच्या आत्म्याला जाणून तू शोक करण्यास योग्य नाहीस। तू जर या आत्म्याला असं जाणलंस तर तुझा शोकाचं हरण होईल, तुला शोक करण्याचं कारणच उरणार नाही। तो अव्यक्त आहे म्हणजे व्यक्त रूपानं दृष्टीला, दृश्य रूपाला तो दिसत नाही, आणि दिसत नाही म्हणून बरेच वेळा देव नाही म्हणण्याचे प्रकार जो आता आपल्याकडे जो घडतो, तुमचा देव आहे तर दाखवा, आता यांना काही दाखवण्याचा काही संबंध नसतो आणि अशांशी हुज्जत पण घालू नये। देव असायचं दाखवा म्हणणाऱ्यांचं त्याला काय तसा अनुभव येत नसतो, आणि अनुभवाविना बोलणारे लोक असतात। त्यामुळं हे अव्यक्त स्वरूप आहे त्याचं। त्याबरोबरच तो अचिंत्य आहे। अचिंत्य म्हणजे त्याचं चिंतन करता येत नाही। जनरली बोलताना म्हणतोय आपण काय करावं लागेल, आत्मचिंतन करावं लागेल। वास्तविक आत्म्याचं काही चिंतन करता येत नाही, पण आत्मचिंतन या शब्दाचा अर्थ शास्त्राचं चिंतन करायला लागलोय, मी कोण आहे याचं चिंतन करायला लागलोय, विचार करायला लागलोय, अशापर्यंत। विचार कुठंपर्यंत, चिंतन करताना विचार टिकतात, त्याच्याही पलीकडे त्याची स्थिती आहे, तो अचिंत्य आहे, म्हणजे त्याला विचार पण काय करू शकत नाही।
शेवटी एक 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 असा विचार जातो ना, त्यावेळी सगळ्याचा अंत होतो, एकाचाही अंत होतो, त्याला एकांत म्हणतात. असा एकांत अनुभव तर आपल्याला आला पाहिजे की सगळ्या गोष्टीचा अंत झाला की मग तिथून पुढं आत्म्याचं राज्य सुरू होतं. म्हणण्याची भाषा आहे आत्म्याचं राज्य. वास्तविक त्या प्रांतामध्ये नुसता कसं आहे, संतांच्या गावी कसा सुकाळ आहे म्हणतात, प्रेमाचा सुकाळ. सगळा प्रेम, कारण प्रेमरूप आत्मा आहे, सुखरूप आत्मा आहे, आणि त्यामुळे त्याचा सगळा अनुभव संतांच्या गावी शब्द का वापरला आहे, ह्या प्रपंचाच्या पलीकडे जाऊन त्याचा अनुभव घ्यावा लागतो. आपण प्रपंचात राहून त्याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच आपल्याला त्याचा अनुभव येत नाही, कारण तो अव्यक्त आहे. आपण आहे त्या गोष्टीमुळे माझ्याकडे बुद्धी आहे, मन आहे, चित्त आहे, यानुसार त्याचं चिंतन करायला मी जातो, पण ही सगळी जड आहेत आणि तिथेपर्यंत पोचू शकत नाहीत, आणि त्यामुळे त्यांच्यामुळेही आपल्याला चिंतन करता येत नाही, म्हणून तो अचिंत्य आहे. आणि एक पुढे शब्द वापरला, अविकारी आहे. जे शरीराचे कुठलेही विकार जे आहेत किंवा आणखी बाहेरचे विकार जे कुठले आहेत, ते विकार त्याला लागू पडत नाहीत, म्हणून तो अविकारी आहे. अविकारी म्हणजे त्याच्यात बाधा काय होत नाही, त्याला इकडं तिकडं बदलता येत नाही, घडवता येत नाही, त्याला बिघडवता येत नाही, त्याला सरळ करता येत नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत ना विकारामध्ये. तर हा विकार कुठलाही त्याला लागत नाही, त्याचं चिंतन करता येत नाही आणि तो दिसत नाही, अव्यक्त आहे. मग व्यक्त रूपानं काय दिसतं, दृश्य प्रपंच तेवढा व्यक्त रूपानं दिसतो, त्याचा मला अनुभव येतो, तो अनुभव मला खरा वाटतो. आणि ह्या खऱ्या अनुभवाच्या खरेपणामुळे मी यातच अडचणून बसतो, यातच गुंतून पडतो. त्यामुळं जे खऱ्यातलं खरं आहे ते सापडत नाही आपल्याला. वास्तविक हे खरं नाही पण लक्षात येत नाही, आणि हे खरं वाटतंय हे त्या खऱ्याच्या आडवं येतं. खरी गोष्ट ती आहे, मला जगाचं ज्ञान जे आहे ते आत्मज्ञानापासून बाजूला ठेवतं. मला हे येतंय, ते येतंय, मला अमुक माहिती आहे, तमुक माहिती आहे, हे माहिती आहे ना, तेच ते आत्मज्ञानाला अडचण करतं. आपल्याला वाटतं ही जास्त माहिती मला आहे, या ग्रंथातलं मला एवढं माहिती आहे, त्या ग्रंथातलं मला एवढं माहिती आहे, एवढं माहिती आहे ग्रंथांचं सगळं शास्त्राचं, म्हणूनच तुला शास्त्र पुढे जाऊ देईना, असा त्याचा अर्थ आहे. एक वेळा शास्त्र विसरावं लागतं, एक वेळा ते सगळं मी कोण आहे, हे माझी पदव्या ज्या आहेत त्या विसराव्या लागतात. मी बाप आहे, आई आहे, आजी आहे, सगळं विसरावं लागतं. मी मन आहे, बुद्धी आहे, मी चित्त आहे, हे सगळं विसरावं लागतं. मगच तो आपल्याला दर्शन देऊ शकतो, अन्यथा देणार नाही. आणि हे विसरणं म्हणजे साधना आहे, तशी साधना करत आपण बसावं लागतं. पण बरेच वेळा शास्त्र मोजकंच वाचावं, जे आपल्याला पटतं, बरोबर कळतं, एवढ्याच शास्त्राचा अभ्यास करावा. अधिक जाऊन काही नाही, प्रत्येक ग्रंथामधून काय नाही काहीतरी इकडून तिकडून फिरून तेच सांगितलेलं आहे. कुठलीही उपनिषद, 10 उपनिषदाचा आपण विचार जरी करावा लागलो तर वेगवेगळ्या पद्धतीनं आत्म्याचं अस्तित्व स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळं किती वाचायचं, एकदा कळलं ना जीव मिथ्या आहे किंवा जीव ब्रह्मे ना परा, ही शब्द संपला की जग मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे. तर हे ब्रह्म कोणतं आहे हे जाणून घ्यायचं आहे फक्त. जीवन जरी खुर्चीवर आपण जरी बसलो तरी सुद्धा जाणून घेता येते. आपण फार विचार करतोय, इथं जाऊन बसायला पाहिजे, तिथं जाऊन बसायला पाहिजे, पंढरपुरात जायला पाहिजे, गोंधळ्याला जायला पाहिजे, आणि तिथं आहे ते विसरून जायची पाळी येते त्या दंग्यामध्ये. बरेच वेळा त्या धर्मशाळेमध्ये आपण राहिलो की कोण दंगा काय करते आलतो कशाला शांतीला, घरात कोपऱ्याची शांती मिळते ना आपल्या, ती बाहेर कुठे मिळत नाही. आपण फार उगीच इकडं तिकडे तारांबळ करतो. भाऊ हिंडता सुख होणार नाही म्हणतात तसं समर्थ. उगीच हिंडायचं इकडं तिकडं, ह्यांचं काय तिथं काय, हजार वेळा सगळ्या प्रकारची एखाद्या प्रवचनाची एखादी गोष्ट आपल्याला आवडाली ना, त्याच प्रकारचं शास्त्र ऐकत जावं, त्याच प्रकारचं शास्त्र वाचत जावं, अन्यथा ते गोंधळ घालतं आपल्या डोक्यामध्ये. हे काय ते असं होतं. गोंधळकर महाराज वाचता जर लगेच मधील उपनिषद, कठोपनिषद जर हातात पडलं किंवा ईशावास्य, तर त्याच्यातलं सगळं खोडूनच टाकले. मग गोंधळकर महाराज बोलतात ते खरं, काही उपनिषद बोलते ते खरं, अशी कदाचित तारांबळ उडण्याची शक्यता आहे. आपला टप्पा पुढे वाढवत जावं आणि मग आपल्याला शास्त्र समजत जातं. हा आत्मा जसा अव्यक्त आहे, लगेच कळत नाही म्हणून नाही असं नाही, त्याचा अनुभव येतो. आपल्याला जरी कळत नसलं तरी संतांनी त्याचा अनुभव घेतला, मलाही त्याचा अनुभव येऊ शकतो जर साधनेच्या वेगवेगळ्या टप्प्यानं आपण जर प्रवास केला तर. आणि हा साधनेचा टप्पा म्हणजे प्रवास, याचा अर्थ इथून कुठेतरी बाहेर जायचं नाही आहे, तर तिथं द जर्नी विदिन असं वर्णन केलेलं आहे. त्याचं आतला प्रवास आहे तो अंतरंगातला, आणि हा अंतरंगातला प्रवास बसून करायचा, शांत बसायचं, त्यासाठी वेगळं काय करायला लागत नाही, त्याला विचारच केला पाहिजे असं समर्थ म्हणतात. विचारता निरसरे माऊलींची ओव्या, प्रपंच सहज सांडवले, तत्वता तत्व उरले ज्ञानी, अशी मागच्या वेळा आपण त्याच्यावर चिंतन केले. तत्वता तत्व जे उरते शेवटी सगळं खोडत जायचं, आणि जाता काय करायचं, दगडाची मूर्ती करतात. म्हणजे काय, नको असलेला भाग काढलं की उरलेला ती मूर्ती तयार होते. दगडातला नको असलेला भाग काढणं म्हणजे मूर्ती आकारात येणं, तसंच आहे.
ह्या असले पंचकोशातून बाहेर पडावं, ह्या अंतकरणातून बाहेर पडावं, मन बुद्धी चित्तातून बाहेर पडावं, सूक्ष्म देहातून स्थूल देहातून याचा निराश करत करत आपण गेलो की ते सगळे दगड छाटले जातात आणि समोर असणारं जे आत्मदर्शन आहे ते लगेच लक्षात यायला लागतं. ही ध्यानातली प्रक्रिया आहे आणि ध्यानाच्या पुढची हळूहळू जाणारी जी पुढची आहे ती प्रक्रिया आपल्याला सुरू होते. पण जरासा टप्पा ओलांडायला आपलं मन शांत असायला पाहिजे. नामाचा भडीमार करावा लागेल, नाम इतकं घ्यावं लागेल तर नाम कुणाला आपल्याला वाटायला पाहिजे की नाम काय आता आहे, ह्याच्या पलीकडे जाऊन आता काय घ्यायची हेच राहिलं नाही असं वाटलं पाहिजे. इतकं नाम आपण घ्यावं लागतं. नामामुळं खूप साधतं. आपण बघू कधीतरी नामाबद्दलचं. आता नामाच्या पलीकडचं चाललंय हे नामात येत नाही. नाम खोटं आहे म्हणून सांगितलंय. हेच बघा, म्हणून म्हटलं गोंदवलेकर महाराजांचं वाचून हा श्लोक जर वाचला तिथं नामाचं महत्त्व सांगितलंय. राम असा आहे, तो तसा आहे, सगळं वर्णन केलंय. आता हे वर्णन वाचून झालं आणि इथं म्हटलं ते नामरूपाच्या पलीकडं आहे. मग आता कसं होणार, गोंधळ होणार का नाही. म्हणून काय करावं, आपण समजून घ्यावं ते नाम म्हणजे नेमकं काय आहे आणि हे अव्यक्त रूप, अचिंत्य रूप आणि अविकारी रूप काय आहे याचं वर्णन इथं केलेलं आहे. म्हणून कुठल्याही ब्रह्मवस्तूचं चिंतन होत नाही. अव्यक्त आहे म्हणजे त्याला आकार नाही, म्हणजे ते काय कसं आहे, निराकार आहे. मग निराकार आहे तर कसा ध्यानात आणायचा त्याला, कैसे करू ध्यान, कैसा पाहू तुझं वर्म दावी मज याचे काशी, तुकाराम महाराज म्हणतात. कैशी भक्ती करू सांग तुझी सेवा, कोण्या भावे देवा आतुडशी, मला सांग तू कुठल्या भावाने मला प्राप्त होशील, मला सांग असं म्हणतात. कैसा ध्यान तुझं कसं करू, म्हणजे तुकाराम महाराजांना सुद्धा प्रश्न पडला होता. कारण हे ध्यान करणं एवढं सोपी गोष्ट नाही ना. बरेच वेळा आपण ध्यानात हे आकार आणू शकतो, पण आकाराविहित असलेलं ध्यान जे आहे निर्गुणाचं ते आपल्याला जमणं थोडंसं अशक्य होतं. पण ही तर निर्गुणाची भाषा आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार नाही, त्याला रूप नाही, म्हणून ते अव्यक्त आहे. आणि अव्यक्त असल्यामुळं, आकार नसल्यामुळं त्याचं चिंतन करता येत नाही आपल्याला. असं 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 काही लावता येत नाही, नाही त्याला कुठलंच गुण लागू पडत नाही. मग चिंतन कसं करायचं, म्हणून ब्रह्म जे आहे ते चिंतनीय नाही असं म्हटलेलं आहे. कारण चिंतन करण्यासाठी नाम, रूप, गुण, जाती, क्रिया, संबंध इतके 6 गुण लागतात. जर आपल्याला चिंतन कशाचं जर करायचं असेल तर त्याला नाम पाहिजे, नाम म्हणतर आपण म्हणतो रूप पाहिजे, नंतर गुण त्याच्यामध्ये असायला पाहिजे, त्याची काहीतरी जात असायला पाहिजे, ती क्रिया करणारं असायला पाहिजे आणि संबंध त्यांची असतात. आता ज्यावेळी गोष्ट 2 पदार्थाची असते त्यावेळी दोन्हींचा संबंध असतो. हा एकटाच असल्यामुळे याचा संबंधच कुणाशी येत नाही आणि हा एकटा असल्यामुळे संबंध येत असल्यामुळं तो संबंध हा गुण त्याला लागत नाही. त्याला नाम देता येत नाही. अनाम्या नामे ठेवेती 9व्या अध्यायामध्ये ओव्या माऊलीने टाकलेल्या आहेत. मी अनामी आहे म्हणजे मला नामच नाही, मग नाम कशाला द्यायचं. कृष्ण, गोविंद हे कुणाला म्हणायचं हा प्रश्न आहे. पण संतांनी मात्र काय म्हटलं, तेच ब्रह्मरूप आहे त्याला आम्ही गोविंद म्हणतो. तो गोविंद कोण, की जे ब्रह्मरूप आहे त्यालाच गोविंद म्हणतो आपण. म्हणून हे सगळं विचार केला म्हणजे विनोबा भावेने विचारलं की कुठला राम तुम्ही म्हणता, श्रीराम प्रभू रामचंद्र जो म्हणता तो कुठल्या रामाला मानता, म्हणजे दशरथ पुत्र राम काय, मग तो त्याच्या पोटी जन्माला आला, मग तर त्या पोटी जन्माला आला तर ते आत्मस्वरूप नाही ना, ते जन्माला येते म्हटलं, मग त्याला कसा राम तुम्ही आत्मतत्व म्हणता. तर ते विनोबा भावे त्यांना म्हटले, ज्यांच्या नावावरून दशरथानं आपल्या पुत्राचं नाव ठेवलं त्याला मी मानतो. किती गंमतशीर बोलणं आहे बघा. ज्याच्या नावावरून दशरथानं आपल्या पुत्राचं नाव ठेवलं तो राम माझा आहे, म्हणजे तो अचिंत्य आहे की नाही, तो निर्विकार आहे असा त्याचा अर्थ आहे. सरळ अर्थ त्यावरून निघतो आपल्याला. आणि म्हणून इथं वर्णन करताना म्हणतात की ते अचिंत्य आहे, त्यासाठी त्याला नाम, रूप, गुण, क्रिया, संबंध, जाती या 6 गुण लागतात. हे कर्माची काय म्हणायचे 6 गुण, म्हणजे याच्यात जाणण्याचे 6 गुण आहेत. त्याचे कर्माचे शेष पण आहेत आणि ते 4 शेष सांगितलेले आहेत. परमपूज्य मंदाताईंच्या व्याख्यानामधून मी एकदा ऐकलं होतं, ते 4 शेष आहेत. म्हणजे ते कसं आहे, उत्पाद्य नाही, संपाद्य नाही, विकार्य नाही, संस्कार्य नाही. परवाच्या व्याख्यानामध्ये ताईंच्या तुम्ही ऐकलं असाल ते उत्पाद्य नाही म्हणजे त्याचं उत्पादित करता येत नाही, इट इज नॉट प्रॉडक्टिव्ह असं म्हणायचं आहे. ते त्याचं प्रोडक्शन होत नाही, कारण प्रोडक्शन कशाचं होतं, ते वस्तूचं होतं, त्यामुळे त्याचं होत नाही. दुसरी गोष्ट ते संपाद्य म्हणजे प्राप्त करता येत नाही, कुठेतरी लांब आहे आणि ते जायचं आणि घेऊन यायचं असं ते नाही, म्हणून ते संपाद्य नाही. कारण ते नित्यप्राप्त आहे, ते माझ्याजवळच आहे. माझ्याजवळ आहे तर बाहेर आपण शोधायला जातो, त्याचं कारण तेच उलटा प्रवास आपण करतोय, तिकडून जाऊन आणि परत आपल्याजवळ येतोय. नंतर जो प्रवास आहे ना, जो शास्त्र वाचतो, नाम घेतो, वाऱ्या करतो, आणखीन काय काय बरंचसं करतो ना, ते लांब जायचं आणि परत पाठीमागे यायचं आणि आपल्याजवळ थांबलं की मग कळायला लागते ते हेच आहे होय असं वाटायला लागतंय. म्हणजे आपण उगीच धावाधाव केली
प्रख्यात्रीच्या मोत्याची शिपटी नावाची एक कथा आहे. त्या मोत्याच्या शिपटीला खाज उठलेली असते. ते खाज चावते पाठीमागं, परत ते कुत्रं आणि शिपूट चावण्याचा प्रयत्न करते. पळते पुढं, पाठीमागं वळते आणि शिपूट चावायचा प्रयत्न करते. त्याला खाज उठलेली असते. त्यामुळं शिपूट तोंडातच येत नाही. धावाधाव करते, घाम्याघूम होते आणि नंतर म्हणते कंटाळते, म्हणते याचा नादच सूर्या. आणि नाद सोडते आणि गप्प येऊन मालकाच्या कट्ट्यावरती येऊन बसतं. बसल्याबरोबर शिपूट तोंडातच येते. तुम्ही मगापासून ह्यासाठीच पळत होतो मी. आपलंही प्रपंचात असंच होते काय बघायला पाहिजे. हा, घाम्याघूम व्हायला लागलो असेल आपण तर ह्यासाठी तर ज्ञानेश्वरीचा विचार करायला पाहिजे. हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांतीशी काम विषयावरील, असा प्रश्न माऊली विचारतात. आपलंही कुठंतरी धावाधाव होती का असं करण्यामध्ये. त्यामुळे तिकडे जायचं, तिकडून परत असा उलटा प्रवास आहे. असो म्हणजे कसा, उपाधीकडून अधिष्ठानाकडे असंही असेल. काही जण असे आहेत सत्पुरुष, अधिष्ठानाकडून उपाधीकडे येतात. आता अधिष्ठानाकडून उपाधीकडे येणं म्हणजे याचा अर्थ काय होय, त्यांनी सगळं ब्रह्मरूप मानलेलं असतं आणि नंतर ते सगळे समाजामध्ये मिक्स होतात, समाजामध्ये फिरतात ते आणि समाजाला मार्गदर्शन करतात. परमपूज्य काकांसारखी माणसं आहेत ती. नंतर येतात ते खाली येतात, आपल्यासाठी खाली येतात. वास्तविक त्यांना खाली यायची गरज नसते, पण ते येतात. आपण खाली बसलेलो असतो ना, म्हणून त्यांना खाली उतरावं लागते. वास्तविक ते वर आहेत, त्यांना फार त्रास होतोय. बुडते हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या, तुकाराम महाराज म्हणतात. हे अशी तडपडा लागलेत, मरायला लागलेत आमच्यासारखे काहीतरी कारणास्तव कशात तरी भ्रमिष्ट झालेले आहेत. त्यांचा कळवळा येतो म्हणून असे सद्गुरू मार्गदर्शन करत असतात. हे कसं आहे मात्र, ब्रह्म कसं आहे, अचिंत्य आहे. कारण ते संपाद्य नाही, उत्पाद्य नाही, विकार्य नाही, त्याच्यात विकार होत नाही, संस्कार त्याच्यावरती करता येत नाही. म्हणजे काहीतरी संस्कार म्हणजे आपण दुधाचं दही लावतो, संस्कार करतोय त्याच्यावरती वेगळं ना, वेगळ्या प्रकारे. आणखीन काहीतरी विकार सुद्धा, दुधाचं दही होणं म्हणजे विकार होणं आहे. संस्कार करणं म्हणजे तेव्हा काहीतरी आपण काहीतरी करत असतो. म्हणजे आपण काहीतरी असे काहीतरी विधी सुद्धा करतो ना, हे संस्कारातले आहेत. यातला कुठलाही प्रकार त्याला लागू नाही. म्हणजे 10 गोष्टी लागूच पडत नाहीत. नाम रूप जाती क्रिया संबंध गुण हे कुठलीही गोष्ट त्याला लागू पडत नाही. आणि हे कर्माचे शेष जे आहेत याला आपण म्हणतो उत्पाद्य, संपाद्य, विकारेन संस्कारे. उत्पाद्य ते संपाद्य नाही आहे, कारण आपल्या जवळच आहे ते, म्हणून त्याला प्राप्ताची प्राप्ती म्हणतात. विचारसागर ग्रंथामध्ये वर्णन करताना सांगितलंय ते कसं आहे, प्राप्ताची प्राप्ती. आत्मदर्शन करणं आणि आत्मज्ञान करणं म्हणजे काय, जे आहेत आपल्याकडं त्याचीच प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याला समजावून घ्यायचं आहे. त्यामुळे ब्रह्म अरूप आहे किंवा ते त्याला गुण नाहीत म्हणून ते निर्गुण आहे, ते संबंधरहित आहेत, त्यामुळे त्याच्यात क्रिया होत नाहीत. संबंधच येत नाही ना कुणाशी, त्याचा ते एकटंच आहे, त्यामुळे त्याचा कुणाशी संबंध येत नाही. त्यामुळे ते संबंधरहित असल्यामुळं अक्रिया आहेत. ते निर्माण करत नाही, त्यामुळे प्राप्त करण्याचं काहीच शिल्लक राहत नाही. ते काहीच नाही म्हणजे काय प्राप्त करणार आहे, ते प्राप्त काय करू शकत नाही, निर्माण होत नाही, त्याच्यावर संस्कार करता येत नाही, त्यात विकार नाही. विकार म्हणजे कुठलं, जन्म झाला, वाढलं आणि मोठं झालं, नाश झाला, असं जास्ती जे आहे ते काय काय सगळी विपरीतमते वगैरे आहेत ना, 6 विकार जे शरीराचे आहेत किंवा जगालाच ते विकार आहेत नाशिवंताचे, सगळं नाशिवान आहे, हे वर्णन सगळं सांगितलेलं आहे. तर यातला कुठलाही विकार त्याला लागू पडत नाही, म्हणून ते सगळ्यापासून आहे. म्हणून चिंतनाच्या पलीकडे आहे ते. आपण काय म्हणू शकतो त्याला, चिंतन करण्याच्या त्या पलीकडे आहे. तरी पलीकडे असलं तरी त्याला मूर्तीत बसवून किंवा त्याला नामात बसवून संतांनी त्याला काय केलेलं आहे, तुकाराम महाराजांचा अभंग आहे, अचिंत्य चिंतिले भक्तीची ये सुखे, आपुल्या कौतुके तुका म्हणे. अचिंत्य चिंतिले भक्तीची या सुखे, मी भक्तीनं काय केलं, मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले. तुझं स्वरूप कसं आहे, मनाच्या पलीकडे आहे. आता पुढे उभी आली आहे ती, मनाच्या पलीकडे तुझं स्वरूप आहे. तुला कसा पकडू मी, कसा जाणू, म्हणून मी भक्तीचं माप केलं. मी भक्ती पकडली आणि भक्तीच्या साधनानं तुला बरोबर आपलासा केला आणि करता येतो, पकडता येतो. ते संतांनी आपल्या अनुभवातून दाखवून दिलेलं आहे. जरी ते अचिंत्य असलं तरी सुद्धा त्यामुळं त्याचं वर्णनच काही करता येत नाही. ते अचिंत्य असल्यामुळं किंवा ते अविकारी असल्यामुळं, निर्विकार असल्यामुळं त्याचं वर्णन करता येत नाही. म्हणून वर्णन करताना उदाहरणार्थ आपण घेतलं, एक गोड पदार्थ खाला, एक चिक्कू खाला आपण किंवा आंबा खाला, कसा गोड आहे, अहो फार गोड आहे. अहो फार गोड म्हणजे केवढा आहे, तर साखरेसारखा गोड आहे असं आपण म्हणतो. पण जेव्हा आपण साखरच खातो तेव्हा कशासारखी गोड आहे असं म्हणून सांगायचं, आता तर कशा नाही, साखरेसारखी गोड आहे तसं ते आहे. कसलं सांगताच येत नाही त्याला, दुसरं वर्णन करून सांगता येत नाही ह्याच्यासारखं आहे म्हणून. त्यामुळं हे जग सुद्धा कसं आहे, ब्रह्मासारखं आहे, कारण त्याचंच लेकरू आहे ना हे.
जग हे त्याचंच वर्णन आलंय पुढं ओवीमध्ये, हे त्याचंच लेकरू आहे ब्रह्माचं. आता ब्रह्म काय मग आता उत्पाद्य आहे का, ते उत्पन्न करते काय, मग जग कशाने निर्माण झालं, आता याच्या पाठीमागे बरंच आणि शास्त्र आहे, त्याचा विचार आता आपण करत नाही. पण जनरली बोलताना आपण म्हणू शकतो जग हे त्याचंच रूपडं आहे. चिंतन करताना त्याच्या टप्प्यानं जायला लागते. जगाकडे बघत 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 त्याला त्याच्यापर्यंत जाता येतं, किंवा त्याचा निराश करत 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 त्याच्याकडे जाता येतं. त्यामुळं आपण त्याचं वर्णन करता येत नाही. मगाशी जसं साखरेचं शेवटच्या टप्प्यामध्ये वर्णन करता येत नाही. आपण म्हणू शकतो की काय की पोरगं जे आपलं आहे मूल झालंय ते बापासारखं झालंय असं आपण म्हणता येते. हे वर्णन झालं, बरोबर आहे. हा पोरगं बापासारखं आहे, पण बाप पोरग्यासारखं आहे उलटं बोललं तर हे बाप याचा पोरग्यासारखा आहे बघा असं कोण म्हणते, चुकीचं आहे ते आणि भयंकर पण आहे. ते कोण म्हणणार पण नाही बाप पोरग्यासारखा आहे, पोरगं बापासारखं आहे असं म्हण. जग ब्रह्मासारखं आहे, ब्रह्म जगासारखं नाही, आत्मा जगासारखा नाही. नाही तर त्याचं वर्णन त्याला आपण लागू करून जाऊ की ते आहे, मग नाम आहे, रूप आहे जगाला, जगात क्रिया आहेत, संबंध आहेत, जाती आहेत, म्हणून जगाचं सगळ्या लक्षणं त्याला जर लागू करायला लागलो तर एकही लक्षण लागू पडत नाही. पण त्याच्यातली लक्षणं आहेत ना, सच्चिद आनंद रूप अस्ति भाती प्रिय, त्यांना लागू पडते. त्यात आहेत मात्र ते तिन्ही घटक त्यात आहे, दोन घटक फक्त नामरूपाचे आहेत. अस्ति भाती प्रिय रूपम असा श्लोकच आहे ना दृक्दृश्य विवेकमध्ये, तो त्याचा अर्थ तोच मला वाटते पंचदशीमध्ये सो रिपीट झालाय तो श्लोक. अस्ति भाती प्रिय रूपम असा जो श्लोक आहे. आणि मायेची दोन रूपं आहेत, नाम आणि रूप, अशा 5 तत्वांनी जग बनलं. म्हणजे जगात ते आहे पण त्याच्यात जग नाही. आता 9व्या अध्यायात आपण बघणार आहोत. जगात ते आहे मात्र त्याच्याशिवाय चालतच नाही ना. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये ते आहे म्हणून सगळ्या हालचाली घडतात, जसं फिरणं घडतं, बघणं घडतं, चिंतन करणं घडतं, कारण तो त्यामध्ये आहे. सदरूपानं आहे, चिदरूपानं आहे, आनंद रूपानं आहे. म्हणून जग कसं आहे सोडावं वाटत नाही आपल्याला. जगात आपल्याला खूप ज्ञान मिळतं. या सगळ्याचं कारण आहे त्याचं सगळी लक्षणं माझ्यात आहेत, फक्त मी तपासलेली नाहीत. मी त्याच्यासारखाच आहे. म्हणून मी म्हटलं पोरगं बापासारखं आहे. आपण म्हणायचं नाही, उलटं जर म्हटलं होतं ते चुकीचं होईल. म्हणून तो अचिंत्य आहे, अव्यक्त आहे, स्पर्श करता येत नाही. अस्पर्शम एक श्रुती सांगते, अस्पर्शम. अस्पर्शम म्हणजे त्याला असा स्पर्श करता येत नाही, आणि स्पर्श करता येत त्याच्यामुळे जाणीव होत नाही त्याची. आपल्याला म्हणतो आपण दर्शन दिलं मला, असा स्वप्नातली दर्शनं असू शकतात, असतात खूप दर्शनं स्वप्नातली. देवानं दर्शन दिलं, याने दिलं, त्याने दिले, श्रीगुरूने दिलं, हे स्वप्नातली दर्शन आहेत. पण त्याला आपण स्पर्श करू शकत नाही, स्वप्नात करतो आपण. पण इतर खरा जागृतीमध्ये त्याला स्पर्श करता येत नाही. तसं ते अव्यक्त आहे. आणि अव्यक्त असल्यामुळं देव दाखवा असं जर कोण म्हणायला लागलं तर दाखवता येत नाही. ब्रह्म म्हणजेच देव. हा एकदम सोप्या भाषा आहे. जेव्हा आपण देवाला म्हटलो ना विठ्ठल हे ब्रह्म आहे, ते परब्रह्म विठ्ठेवरी, तुकाराम महाराजांनी जाहीरच करून टाकले, ते परब्रह्म विठ्ठेवरी, म्हणजे ते ब्रह्मच विठ्ठेवरी स्थापित झालेलं आहे. आता इथं जर म्हटलं तर दाखवा, तर कसं दाखवायला आहे, त्याला एकतर गाढ विश्वास, मोठा विश्वास म्हणजे दाखवता येतो. प्रल्हादानं आपल्या बापाने विचारलं, तू म्हणतो सारखा नारायण नारायण, तर आहे तुझा कुठं नारायण. आता ते प्रल्हादाचा पूर्ण विश्वास होता, तो सर्व व्यापक आहे, सगळीकडे भरला. मग कुठं आहे, तुझ्या खांबात तुझा आहे का, तर आहे म्हटल्यावर तोच प्रकट झाला. आता हे प्रकट होण्याला 2 कारण आहेत. एक प्रल्हादाचा प्रचंड गाढा विश्वास आणि हिरण्यकशिपूचा गाढा अविश्वास. या 2 गोष्टीमुळे तो नारायण प्रकट झाला, नाहीतर हो झाला नसता. हिरण्यकशिपूला फिक्स माहीत होतं नारायण नावाची चीजच नाही आहे, पण प्रल्हादाला माहीत होतं ते अचिंत्य अविकारी आहे, पण आहे मात्र ते सगळ्यात भरून आहे. मग खांबात का नाही, पण देवळात जसा देव असतो तसा घरात सुद्धा देव असतो. आपण सावरून वावरून तसं बघायला पाहिजे ना. घरात सुद्धा देवळात वावरल्यासारखं वावरायला पाहिजे, पण तसं आपण करत नाही. घराला वेगळं समजतो आणि मंदिराला वेगळं समजतो. मंदिरातले सगळे कार्यक्रम वेगळे असतात आणि घरातले वेगळे असतात, आणि त्यामुळे घर घरासारखंच राहतं आणि मंदिर मंदिरासारखं जायला लागतं. त्यामुळे मंदिरातच आपल्याला जायला लागतं. कशासाठी, दर्शनासाठी मंदिरात का जायला लागतं, आपण घराला मंदिर केलेलं नसतं म्हणून. जर घराला मंदिर आपण जर करायचा जर निश्चय केला तर घर मंदिर होऊ शकतं. काहींच्या घरात काहींचं घरच असतं, काहींच्या घरात देव्हारा असतो, काहींच्या घरात देवघरापेक्षा जरा देवघर असतं, आणि काहींचं घरच देवघर असतं. तर असं उलट विचार आहेत बघा. काहींचं घर असतं, काहींच्या घरात देव्हारा असतो, काहींच्या घरात देवघर असतं. देवघर जरा देव्हाऱ्यापेक्षा जरासं श्रेष्ठ, आणि काहींचं घरच देवघर करतात. भिंती बोलायला लागतात, सतत रामरक्षा चालू आहे, विष्णू सहस्त्रनाम चालू आहे, नाम जप चालू आहे, भिंतीतनी सगळी नामं घुसलेली असतात. आलं एखादा माणूस गार वाटते, शांत वाटते म्हणतात. चुकूनच अशी घरं आहेत की ज्या घरात गेलं की मंदिरापेक्षा मोठी शांती लाभते. त्याला कारण ते आहे, ज्या घरामध्ये सतत नामाचा जप चालू आहे
त्याचं चिंतन चालू आहे. ती चिंतन सगळ्या ज्या जड वस्तू आहेत त्या पकडतात त्या वेब्स, आणि त्या पकडल्या ना तर त्या काळामध्ये अपमृत्यू घडणं किंवा आणखीन काहीतरी कुठंतरी मोठे मोठे विश्वासघात घडणं अशा गोष्टी घडत नाहीत त्या घरामध्ये, असं शास्त्राचं सांगणं आहे. पण अनुभव घ्यावेत म्हणून इथं म्हणलेलं आहे अचिंत्य आहे, तर तो अव्यक्त आहे, तो दाखवता येत नाही. 148 नंबरची ओवी काय सांगते बघा त्या श्लोकावरती. हा तर्काची या दिठी गोचर नो हे किरीटी, ध्यान याची या भेटी उत्कंठव आहे. तो कसा आहे वर्णन केले बघा. तो तर्काची या दिठी म्हणजे तर्क आपण करतो, दिठी म्हणजे दृष्टी. गोचर, गोचर म्हणजे प्राप्त होणे, आपलंसं करणे. गोचर नोहे, नोहे म्हणजे नाही. किरीटी हा शब्द अर्जुनाला वापरलाय, किरीटी. ध्यान याची या भेटी, ध्यान काय करतंय, उत्कंठा म्हणजे जिज्ञास असतं, ते क्युरियस असतं त्याला जाणायला. ध्यान जे आहे ना ते म्हणते मला तुला जाणायचं आहे, पण तिथंपर्यंत ते पोचत नाही, तिथून पाठीमागे येते, लगेच पाठीमाग. म्हणजे पाठीमाग आलं, पाठीमागे येणं याला कारण पुढे गेलं तर एक रेष आहे, त्या रेषेच्या पुढे गेलं मग पाठीमागे येत नाही. ही गोष्ट आता ही कशी आहे अनुभवातलं आहे, ती आता एवढं शब्दात वगैरे प्रकट करता येत नाही. आपण नामातून ध्यानात हळूहळू प्रवेश करायला लागलो ना, त्या प्रवेशामध्ये ह्या क्रिया घडत असतात. पण घडता घडता आपण जातो, पुढे ढकलतो, आणि पुढे ढकलल्यानंतर पाठीमागे येऊच वाटत नाही. ती एक आनंद व्याप्ती, तो आनंदमय कोश ज्याला आपण म्हणलो, त्या आनंदमय कोशामध्ये आपण जर गेलो की बाहेर पाठीमागे येऊच वाटत नाही. पण त्याही कोशाला ओलांडायला फार सद्गुरूंची कृपा असावी लागते. तो कोश ओलांडता येत नाही भल्या भल्याना, पण राहू दे, पण तिथंपर्यंत तरी जाऊया, आनंद तरी लुटूया आपण त्याचा आनंदमध्ये कोशामध्ये. तर हे जाताना ते म्हणतात तर्क चालत नाही इथं, असं असेल तसं असेल असा कुठलाही तर्क तिथं चालत नाही. ही तर्काची दृष्टी तिथं कमी पडते. गोचर नव्हे किरटी, त्या तर्काला ते गोचर होत नाही. ध्यान याची या भेटी उत्कंठाव आहे. ध्यान काय करते, काय ओळीचा अर्थ दिला बघा. अर्जुना, हा तर्काच्या दृष्टीला विषय होत नाही, कारण आत्म्याच्या स्वरूपाशी व्याप्तिरूप संबंध असलेला हेतू उपलब्ध नाही. म्हणजे कोणत्या हेतून तिथपर्यंत जायचा हा हेतू नाही. तसे ध्यान याच्या भेटीकरता उत्कट इच्छा करते, पण या आत्म्याला कोणताही आकार नसल्यामुळे ध्यानाची इच्छा निष्फल होते. आकार असला तर ध्यान होतं. आपण आता विठ्ठलाचं ध्यान करायला लागलो, आता विठ्ठलाचं ध्यान करताना विठ्ठलाची मूर्ती समोर असायला पाहिजे माझ्या ध्यानामध्ये, पण ह्याला मूर्तीच नाही, अमूर्त आहे. मग अमूर्त असेल तर त्याला ध्यानामध्ये कसं पकडायचं, म्हणून ध्यानासाठी रूपच हवं असतं. रूप असलं तर ध्यान करता येतं, याला रूप नाही, त्यामुळं ध्यानाला हे पकडता येत नाही. ध्यान जरी उत्कंठा वाहत असलं, जिज्ञासा बाळगत असलं की तिथंपर्यंत पोचण्याची, तरी सुद्धा ध्यानाला तो पकडता येत नाही. इथं वर्णन त्यासाठी केलेलं आहे. हा तर्काची आदिती म्हणजे ज्ञानेंद्रियानं याचं ग्रहण करता येत नाही. म्हणजे आपली जी ज्ञानेंद्रिय आपण म्हणतो, जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत, ही पंच ज्ञानेंद्रियानं त्याला पकडता येत नाही. तरी अनुभवलं तरी प्रमाणित करता येत नाही, त्याला प्रमाण देता येत नाही. एक समर्थांची एक ओवी फार सुंदर आहे बघा. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. देव कोण तो ओळखावा म्हणतात ते, पण त्यासाठी काय करावा, तस्मात म्हणून विचार करावा. विचाराशिवाय हे शास्त्र समजत नाही, विचाराशिवाय देव कळत नाही. म्हणून सतत बऱ्याच वेळा विचार करावा लागतो. नाम झालं आपलं, वाचन झालं की त्याच्यावर विचार करावा लागतो. आपण सोडून देतो, ते जे वाचलेलं असतं ना ते सोडून देतो. ते म्हणतो आपण सकाळी वाचन झालं की त्याचा काय विचार करायची काही गरज नाही, पण त्याचा विचार करावा लागतो. शास्त्र कुठं बरोबर नेऊन पोहोचवते आपल्याला, त्या बरोबर त्या बाउंड्रीपर्यंत नेऊन देते, एवढंच काम करते, बाकी काय करत नाही. ते एक जसे आपल्या रस्त्यावरल्या पाट्या असतात ना, इकडे जावा तिकडे जावा, इतकं किलोमीटर राहिले तेवढे किलोमीटर, एवढं काम शास्त्र करते. ते तिथंपर्यंत नेऊन पोहोचवते, सगळं झालं. म्हणजे भटजी जसं आपल्याला लग्न लावून देतो आणि घरला निघून जातो, त्याचा फोटोसुद्धा कोण घरात लावत नाही, काय लावते, तसं शास्त्राचा काही उपयोगच होत नाही. नसतं शास्त्रसुद्धा निष्फलच ठरते, असं आचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये सांगितले. शास्त्र नंतर निष्फलच ठरावं लागते जर आत्मज्ञान झालं तर, आणि एवढं वाचून पण आत्मज्ञान जर झालं नाही तरी पण निष्फलच आहे. म्हणजे शास्त्राचा दोन्ही टप्प्यावरती काही उपयोग होत नाही, कारण ते ज्ञानानं किंवा ह्यानं पकडता येत नाही. विचारच तिथं पाहिजे, आणि जेव्हा त्या विचाराचाही अंत होतो, शांत बसून विचारच संपायला जातात, आणि एक निर्विचार अवस्था प्राप्ती झाली की त्याचा जाणीव व्हायला लागते. आणि ही जाणीव होईपर्यंत विचार संपायला पाहिजे. मग पहिल्यांदा प्रपंचाचे विचार येतील आणि नंतर परमार्थाचे येतील. परमार्थाचे सुद्धा विचार संपायला लागले की मग शांतीचा अनुभव यायला लागतो. परमार्थाचे सुद्धा विचार आहेत, मग त्या परमार्थाच्या विचाराच्या पलीकडे पण आपल्याला जायला पाहिजे ना. सारखं तेच 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 काय म्हणून काय काय करत बसूया, शास्त्र पाठ करून काय करायचं सांगा बघू. हाय विष्णू सहस्त्रनाम पाठ आहे की, बरं झालं पण त्याच्यावर विचार करा ना.
ते सदा सदा असं अक्षर काय वर्णन केले ना विष्णू सहस्त्रनामामध्ये, एवढी वर्णनं केली आहेत, त्याचा अनुभव घेतला पाहिजे आपण. शास्त्र म्हणते अनुभव घ्या तुमचं तुम्ही. म्हणजे तसं म्हणतो ना, भटजी तिथंपर्यंत काय करतो, अक्षता टाकून निघून जातो, त्याला काय कोण विचारत नाही, ते काय परत येत नाही, काय झालं काय लग्न व्यवस्थित, आता राहतात काय व्यवस्थित, अजिबात विचारत नाही. तुमचं तुम्ही बघा जावं म्हणतोय. शास्त्र सुद्धा तसंच करते, आपल्यावर काही जबाबदारी घेत नाही. तुम्हाला समजावून सांगायची, समजावून सांगितलं ना, माझं काम संपलं. तुम्हाला समजलं काय नाही बघायला सुद्धा घराकडे येत नाही, काही विचार करत नाही तुम्हाला ग्रंथ समजला काय नाही. त्यामुळं शास्त्राचं काम ती शास्त्र करत असते, आपलं आपण काम करणं गरजेचं आहे. म्हणून इथं ते बुद्धीनं कळत नाही, म्हणून हे वर्णन सुद्धा शास्त्राने केलेलं आहे. मला वाटतं केन उपनिषदामध्ये म्हणतात की ते मला काही कळत नाही म्हणणाराच विद्वान असतो. मला काही समजत नाही, मला काही कळलं नाही असा जो म्हणतो, मला वाटतंय त्यासाठी एक ओवी सुद्धा आहे, यशा मतम तस्य मतम असे मला वाटतं त्याचा श्रुती सांगते. ज्याला कळालं असं म्हणतो ना, असं त्याला काही कळलेलं नसतं. ज्याला म्हणतोय मला कळलं असं म्हणतो, त्याला काहीच कळलेलं नसतं. आणि जो म्हणतोय मला काय अजून समजत नाही असा जो म्हणतो ना, त्याला समजलेलं असतं. सॉक्रेटिसला बंदिस्त करून टाकलं, तुरुंगात टाकलं लोकांनी. का? तो म्हणतोय आत्मा मरत नाही म्हणून. आत्मा मरत नाही, तुला मारतो आम्ही म्हटलं. त्याला 20 देऊन मारलं. तो म्हटला मी मरेन म्हणजे शरीर माझं मरेन, पण आत्मा मरणार नाही. त्यांनी ग्रीसमधल्या लोकांनी एक डेल्फी नावाची एक त्यांची देवता, त्याला कौल लावलेला होता. त्यांनी कौल लावायचे आणि म्हणायचे आपल्या देशातला विद्वान कोण आहे. त्या डेल्फी देवतेने सुद्धा लोकांना सांगितलं सॉक्रेटिस हा विद्वान पुरुष आहे, तरी सुद्धा त्याला एवढा त्रास भोगावा लागला, कारण तो म्हणला आत्मा मरत नाही. एवढं फक्त सांगितल्यामुळं मग त्याच्या पुढे सगळे लोक त्याला सांगायला आले की तू सगळ्यात विद्वान आहेस. त्यावेळी तो म्हणला विद्वान आहे असं ती देवता म्हणते ना, त्याला कारण सांगतो म्हणलं. त्याचं एक वाक्य आहे बघा, ते अदर पीपल डू नॉट नो दॅट दे डू नॉट नो. इतर लोकांना कळत नाही की त्यांना काय कळत नाही, हे कळत नाही. आय नो दॅट आय डू नॉट नो. मला माहिती आहे मला कळत नाही ते. त्यांना माहीत नाही की त्यांना काय कळत नाही. ते जरा अवघड आहे वाक्य हा. ते त्यांना माहीत नाही की त्यांना काय कळत, मला काय कळत नाही हे मला कळायला पाहिजे ना. ते कळत नाही. मला काय कळत नाही हे मला कळायला पाहिजे, पण ते कळत नाही. लक्षात आलं असेल आता मला वाटतं. ते काय म्हणतो, अदर पीपल डू नॉट नो दॅट दे डू नॉट नो. त्यांना माहीत नाही इतर लोकांना. आय नो, मला माहिती आहे. दॅट आय डू नॉट नो, मला काय येत नाही ते मला माहिती आहे. मला काही येत नाही, तो सरळ म्हणायचा मला काही येत नाही, मला काही माहिती नाही. आणि म्हणून तो काय म्हणतो, देअर फोर आय एम द वायजेस्ट मॅन इन ग्रीस. म्हणून मी ग्रीसमधला वायजेस्ट पुरुष आहे. किती सुंदर वर्णन तसं केलेलं आहे. ही एवढी प्रगल्भता आपल्या बुद्धीत आली पाहिजे. मला नाही कळत, मला अजून जाणून घ्यायचं आहे, आपण म्हणूया. आणि कळतच नाही. ते कळल्यावर सांगता येत नाही. मला कळलं म्हणून सांगता येत नाही. जर असं आहे, कळलं असेल तरी पण सांगता येत नाही ते. त्यामुळं याचं वर्णन असंच करायला पाहिजे. ज्याला कळलं असं वाटतं त्याला काही कळलेलं नसतं. ज्ञानेश्वरीत एक फार सुंदर होऊ आहे, येतं जाणीव करे तोची नेणे, अतिलेपन मिरवे तोची उणे, आम्ही झालो ऐसा जो म्हणे तो काहीच नव्हे. फार सुंदर ओळ आहे 9व्या अध्यायातली. मला वाटतं 368 नंबरची ओळ आहे. इथं जाणीव करी तोची जाणे असं म्हटलेलं आहे. नेणे, त्याला काही कळत नाही. ज्याला जाणीव आहेत, संवेदना आहेत, मला कळायला लागलंय, त्याला काहीच कळलेलं नसतं, कारण संवेदनावरती आधारित नाही. पुढे म्हणतात ते अतिलेपन मिरवी तोची उणे, म्हणजे काहीतरी मिरवायचं चालू असतं. मला समजलंय, मला समजलंय, मला हे कळते, मला ते कळते, असं मिरवायला लागलाय ना, तेच त्याचं उणे पण आहे. त्याच्यातली कमतरता आहे, ड्रॉबॅक्स आहेत. आणि पुढे जाऊन म्हणतात आम्ही झालो ऐसा जो म्हणे तो काहीच नव्हे. मी झालो आता कृतार्थ झालो, मला जे प्राप्त करायचे ते मिळालं, ते कळत नाही मिळालं हे. आणि मिळालेलं जर कळायला लागलं तर उणेपणा त्याच्यामध्ये आहे असं सांगतात. म्हणून त्याचं अनुमान करता येत नाही, तर्क करताय. अनुमाने ना अनुमाने ना, श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. माऊलींचा अभंग आहे, तुझं स्थूळ म्हणू की सूक्ष्म रे, स्थूळ सूक्ष्म एक गोविंद रे. आणि परत वर्णनाने फार सुंदर केलेलं आहे त्याच्यात, की ह्याला काय म्हणू, सगुण म्हणू का निर्गुण म्हणू, स्थूळ म्हणू का सूक्ष्म म्हणू, दृश्य म्हणू की अदृश्य रे. दृश्य अदृश्य एक गोविंद रे. त्याला काहीच म्हणता येत नाही. त्यामुळे ते अव्यक्त आहे, चिंतनीय नाही. कारण हे व्यापक असल्यामुळं, व्यापक एखादी गोष्ट असेल त्या वस्तूचं ध्यान करता येत नाही. त्यामुळं इथं म्हणलेलं आहे हा तर्काच्या दिठी, तर्काच्या दिठीला तो सापडत नाही. किंवा ध्यान याच्यासाठी उत्कंठा वाहतं, म्हणजे ध्यानाला तिथपर्यंत पोहोचायची इच्छा असते, पण ते शक्य होत नाही. माऊलींची फार सुंदर ओळ आहे बघा 15व्या अध्यायामध्ये, ज्ञातृज्ञेयाविन नुसतेची ज्ञान. काय म्हणतात, सुका भरले गगन गाळी विजे.
जे आकाशाच्या जाळ्यातून जे गाळून घेतलं जातं ते ज्ञान आहे. काय डोकं काय चालतच नाही बघा तिथं. काय कल्पना करायची बघा. माऊलीला नुसता नमस्कार करावा लागतोय असली ओळी आली की तुम्ही कोण आहात आणि हे कसं वर्णन करताय म्हणून त्यानेच ते वर्णन करावं. आपल्याला काय कळतंय आकाश काय तत्व आहे. आता मोकळी जागा आहे त्यातनं मला गाळून घेऊन जे खाली पडतंय ते ज्ञान आहे. सुका भरले गगन गाळीवजे ज्ञेयाविन. तिथं ज्ञातृत्वपणा नाही, ज्ञेय नाही. काय जाणायचं आणि जाणणारा ज्ञाता कुठं आहे. ज्ञाता नाही, ज्ञेय नाही आणि ते ज्ञेयत्व ते ज्ञान पण नाही. तर जाणणं काय शिल्लकच राहत नाही. जर म्हणायचं असेल जाणायचं तर आकाशाच्या चाळणीतून जे गाळून जे खाली येतं त्याला म्हणा ज्ञान. म्हणणार असाल तर असं माऊली म्हणतात. त्याला आत्मस्वरूप म्हणा. पण ते मात्र तर्काच्या पलीकडचा आहे. त्याचा तर्क करता येत नाही आणि त्यामुळे तसा. पुढे 149 नंबरची ओवी काय म्हणते बघा. हा सदा दुर्लभू म्हणा. दुर्लभ आहे तो. आपुनो हे साधना निश्चिमो अर्जुना पुरुषोत्तमो. कसं वर्णन केले बघा त्याचं. अर्जुना हा आत्मा मनाला तर नेहमीच दुर्लभ आहे. मनाला पकडता येत नाही. ते सैरावैरा धावतोय. त्याला सरळ काहीच पकडता येत नाही. आपल्या प्रापंचिक गोष्टी सुद्धा त्याला पकडता येत नाहीत. इतकं धावतोय ते. आणि अशा गोष्टी स्थिर गोष्टी त्याला कशा पकडता येतील. आणि कोणत्याही साधनाला प्राप्त होत नाही. आपू नोहे साधना. आपू म्हणजे प्राप्त होणे, आपलंसं होणे. साधना म्हणजे साधनेनं ते प्राप्त होत नाही. निश्चिमू हा अर्जुना. निश्चिमू म्हणजे अनंत आहे तो, अमर्याद आहे. देश काल आणि वस्तुता तो अमर्याद आहे. आणि क्षरातीत कार्य कारणातीत उत्तम पुरुष आहे तो. उत्तम पुरुषाचं वर्णन आलेलं आहे बघा की क्षर अक्षराच्या पलीकडे आहे ते. त्याला अक्षर म्हणता येत नाही, त्याला अक्षर म्हणता येत नाही. म्हणून त्याला शेवटी नाव दिले, तिसरा नाव काढलेला आहे उत्तम पुरुष. सरळ म्हणलेला उत्तम पुरुष म्हणलेला आहे. उत्तम पुरुष म्हणजे आत्मा म्हटलेला आहे. क्षर हे जीवाला जरी म्हटलो आपण, अक्षर जर ईश्वराला आपण म्हटलो तर त्याच्या पलीकडचं तत्व म्हणजे ते आहे. म्हणून म्हणतात हे मनाला आपू होत नाही, दुर्लभ आहे तो. दुर्लभ म्हणा. आपुन हे साधना. कारण मन चंचल आहे. मन रजोगुणापासून चंचल ही मन कृष्णा प्रमाती बलवत दृढम असा श्लोकच टाकलेला आहे. तर त्या श्लोकावरून आपल्याला लक्षात येतं 6व्या अध्यायात बहुतेक श्लोक आला तो की मन किती चंचल आहे. कारण ते रजोगुणापासून झालेलं असतं आणि रजोगुण विक्षेप निर्माण करतो आणि विक्षेप आहे म्हणून सारखं मन धावत असतं इकडं तिकडं. आता इथं आहे, उद्या कुठं जाते, लगेच कुठंतरी जातं. नामाला जरी बसलं तरी कुठंतरी भडकळ घेऊन जातं. नाम माला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुकमही, मनवा तो दहुदिशा फिरे, ये तो सुमिरण नाही. कबीरांचा दोहा आहे. ह्याला काय स्मरण म्हणायचं का. नाम घेणं म्हणजे काय प्रकार आहे. मनवा तो दहुदिशा फिरे. स्मरण ज्याचं करायचं ते मनच फिरतंय सगळीकडं. म्हणजे देवाचं स्मरण कसं व्हायचं. तिन्ही फिरतात बघा. कोण. मला तो कर्मे फिरे, एक फिरायचं चालू आहे. जीभ फिरे मुकमयी, जीभ तोंडात फिरते. मला मनात मानवा तो दहू दिशा फिरे, मन 10 दिशाला फिरते. मग राहिलं कोण. हाच एकटा बसलाय तिथं. सगळं राहिलं बाजूला. ते नाम पण सगळं गेलं सगळं. तर यासाठी काय करायला पाहिजे की ह्या मन जे आहे ते रजोगुणापासून झालं. संकल्पने सगळी सृष्टी निर्माण करतो. संकल्प नुसता करते आणि सृष्टी निर्माण करते. शास्त्रानं सिद्ध करून दाखवलंय जग झालंच नाही. पण झालं असं दिसतंय ते मनाकारण. म्हणून मनाचं कार्य, वास्तविक मनाचंच कार्य त्याच्या आत्म्याच्या सत्तेवर चालू आहे. आणि त्यानं काय पकडता येईल मनानं त्या आत्म्याला सांगा बघू. आत्मा त्याला प्रकाशित करतो. बुद्धीला, मनाला, चित्ताला, अहंकाराला आत्मा प्रकाशित करतो. त्याच्यामुळे तो प्रकट दिसतो. पण जर त्याच्यामुळे तो प्रकट दिसतो तर ते त्याला काय करणार आहेत, प्रकट करणार आहेत. आपण एका दिव्याच्या प्रकाशामध्ये वस्तू बघतो, पण वस्तूच्या प्रकाशामध्ये दिवा दिसेल का. वस्तूला प्रकाशच नाही. तसं मनाला पाहण्यासारखं आत्म्यापर्यंत पोचण्यासाठी काही साधनाच नाही. म्हणून हा सदा दुर्लभ म्हणा. म्हणून हा दुर्लभ आहे. योगी या दुर्लभ तो म्या देखिला. ज्ञानेश्वरांचा अभंग आहे की योगी या दुर्लभ असणारा गोष्ट जी आहे ती मला दिसली म्हणतात. आता ते त्यांचं त्यांना माहिती, त्यांनाच आपण भेटायला पाहिजे. सारखं त्यांचा विचार केला तर ते कळायला लागेल. ते म्हणतात हा दुर्लभ म्हणा. आपण हे साधना. कुठली साधना करून प्राप्त करू त्याला. कुठलीच साधना नाही. म्हणजे साधने विरहितच ते तत्व आहे. त्यामुळे साधना ज्यावेळी साधना करून 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 जेव्हा संपते त्यावेळी त्याचं प्रकटीकरण आहे. साधना करून नाही तर बरेच वेळा म्हणतात साधनेनं ते पकडता येत नाही. मग नकोच साधना करायला. शास्त्र वाचन नको, नाम घेणं नको, ध्यान करणं नको, साधना सूर्या. कारण साधनेनं तो प्राप्त होत नाही असा त्याचा अर्थ नाही. साधनेनं तो प्राप्त होत नाही बरोबर आहे. पण साधना त्याला
उपयुक्त ठरते तिथपर्यंत घेऊन जायचं काम साधना करत असते. म्हणून साधनेचा वापर करावा लागतो. म्हणून साधन कोणतं आहे, कोणत्याही साधनानं तो कळत नाही. ते वर्णन केले कठोपनिषदामध्ये, श्रवणानं प्रवचनानं तो काय येतो वाचा निवर्तन ते अप्राप्य मनसास, तैत्तिरीय उपनिषद त्याचं वर्णन करते. ते वाचेच्या आणि मनाच्या पलीकडे आहे. वाचेलाच प्रकाशित करते आणि वाचा काय त्याला जाऊन पकडणार आहे, ते मनाला प्रकाशित करते, त्याच्या मनाच्या पलीकडे आहे. यांना ओळंडून आपण जर जायचा आपल्या प्रयत्न जर केला मन बुद्धी चित्ताला, तर तो प्राप्त होऊ शकतो असा त्याचा अर्थ आहे. आपण जगाच्या पलीकडे जातच नाही, हद्दीपर्यंत जातो. हद हद पर सब गए बेहद गया नकोय, बेहद के मैदान पर रमे कबीरा सोय. कबीरांचा दोहा आहे. बेहद के मैदान पर म्हणजे जिथं मैदान संपतो, प्रांत संपतो, हा दृश्य, त्याच्या पलीकडं आम्ही रमतो. कुठं रमतो? ह्या जगाच्या दृश्य रूपाच्या प्रपंचाच्या पलीकडं आम्ही जातो. सगळी जातात कुठं? हद हद पर सब गए, बाउंड्रीपर्यंतच जातात. मी साधना केली, नाम घेतलं, शास्त्र वाचलं, सगळं केलं, कुठंपर्यंत गेला? बाउंड्रीपर्यंत. बाउंड्रीच्या पलीकडे कोण जातात? संत. आपल्याला तिथं बसलेले आहेत ते काठावर, पण तिथंपर्यंत जायला पाहिजे. ते म्हणतात, हात धरतात आणि म्हणतात इकडे या, इथं चांगलं आहे, गंमत खरी इकडं आहे. तुम्ही तिकडे उगाच रडत बसला, शोक करताय आणि ह्या शोक काय उपयोगाचा नाही. इकडे या, नुसतं आनंदाचं सगळं आहे, संत आनंदाचे स्थळ असं म्हटलेलं, त्याचं कारण ते आहे. आणि म्हणतंय इथं कुठल्या साधनानं तो आपलासा करता येत नाही. मग त्याला जाणायचं कसं ना, तर त्याला उपनिषद प्रमाण आहे म्हणतात. शब्द प्रमाण ज्याला आपण म्हणतो, किंवा तत्त्वमसी असं श्री गुरूंनी शब्दांनी सांगितलं तरी ते कळतं. ते तूच आहेस. ते उगाच रडत बसू नकोस, 10वा मेलाय. विचारसागर ग्रंथामध्ये आहे ना, तो 10वा, ती 10 जण प्रवासाला निघाले, पाण्यातून पलीकडे गेले आणि ते एक जण मोजा लागला तर 9च आहेत म्हणायला लागला. का? आपल्याला धरतच नव्हता तो, म्हणून आपल्याला मोजतच नव्हता. सगळ्या 9 जणांना मोजतोय आणि 10वा मेला म्हणून रडत बसली होती सगळीजण. आता तिसरा माणूस वेगळा आला, तो म्हणला तुम्ही आई जरे 10 जण, तू स्वतःला मोज ना. आपण स्वतःच बघतच नाही, त्यालाच म्हणायचं आत्मदर्शन आहे. आपण आपला कधी विचार केलाय? पोरं बाळ प्रपंच अमुक तमुक सगळं, पण आपण कुठं जरा साथ बघायला पाहिजे ना डोकावून. म्हणून ध्यानाला बसायला लागते, आपल्यात बघायचं. पाहावे आपणाशी आपण. आता आपल्याला आपल्याकडे बघत राहायचं आणि आपल्याकडे बघत राहिलो ना, मग आपल्याला सगळं कळायला दिसायला लागतं. पण त्याचा एक अनुभव घेणं फार गरजेचं आहे. इथं म्हणलेलं आहे, नायात्मा प्रवचेन लभ्ये न मेधया न बहुन श्रुतेन. कठोपनिषदामध्ये श्रुती आहे. ते काय म्हणतात? कितीही प्रवचन कर आणि फिर जा आणि लोक तुझ्या पायावर डोकं ठेवू द्यात, तरी सुद्धा तुला त्या आत्मस्वरूपाचा आनंद घेता येणार नाही. कितीही प्रवचन ऐका, कीर्तन ऐका आणि काय वाटेल ते CD ऐका आणि मग कॅसेट ऐका आणि YouTubeवरला ऐका, तरी सुद्धा त्याचा अनुभव येणार नाही. फार निगेटिव्ह बोलायला लागले काय मी? हे सगळं बंद व्हायची वेळ येईल. चुकून हे नको जमत, हे ऐकायलाच नको. पण त्या ऐकून झालं की त्याचा अंदाज येतो. मात्र नाही ऐकलं, नाही तसं आपण साधना केली ना, अंदाज सुद्धा येणार नाही त्याचा. तो कसा आहे, ते कसा आहे कळण्यासाठी, त्याचा अंदाज येण्यासाठी तो म्हणतात कसा आहे? निश्चिमो आहे, म्हणजे अमर्याद आहे. देश काल वस्तूची परिच्छेद त्याला लागू पडत नाहीत. काल आपण पाहिलं, देशाची म्हणजे मर्यादा नाही त्याला, काळाची मर्यादा नाही आणि वस्तूची सुद्धा मर्यादा नाही. असा त्याच्या पलीकडा असा तो पुरुषोत्तम, म्हणजे क्षर आणि अक्षराच्या पलीकडचा पुरुष आहे. आणि म्हणून म्हणतात ते काय? हा सदा दुर्लभ म्हणा आपण हे साधना निश्चिमोह अर्जुना पुरुषोत्तमू. 2 ओव्यांचं आपण चिंतन बघितलेलं आहे. अजून पुढच्या एक 2 ओव्या राहिल्याच, त्यातल्या मला एक संपवायचं होतं पण वेळ संपलेला आहे. म्हणून आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.